नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरुण कथेचा भाग 26. चला तर मग आपण लगेचच कथा ऐकूया. शिव बापूंना नजर चुकवत बोलत होता, कारण गौरीचं सत्य त्यांना सांगणे त्याला कधीच जमलं नसतं. त्याला एका बापाला जेव्हा कळतं की त्याच्या मुलीसोबत काहीतरी वाईट झालं आहे, आपल्या मुलीच्या मनावर आणि शरीरावर झालेले घाव बघून एक बाप कदाचित कोलमडून जाऊ शकतो, कारण तिच्या वेदना थेट त्यांना होत असतात. म्हणूनच त्यांना सगळा प्रकार शिवला सांगायचा नव्हता. शेवटी एक मुलगी बापाचं काळीज असते. मेजर साहेब, या घडीला तुम्ही माझे जावई झालात. खरंच मागच्या जन्मी कुठलं तरी पुण्य केलं होतं, म्हणून पदरात तुमच्यासारखा देव माणूस पडला. तुमचे खूप खूप आभार. माया पोटीची तुम्ही काळजी घेतली, तिला तुमची सहचर केली. बापू भावूक होत आणि रडत म्हणाले, एका बापाला आपल्या मुलीची एका चांगल्या मनुष्याच्या आयुष्यात आहे म्हटल्यावर तो आनंद होतो, तो शब्दात मांडणे कधीच शक्य नसते. कारण जेव्हा एखाद्या चांगल्या मुलाच्या हातात मुलीचा हात दिला, बाप निश्चिंत असतो. बापू, तुम्ही आता निश्चिंत राहा, काहीच काळजी करू नका. मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गौरी सोबत असेल. हा हात तिच्या हातात कायम असेल. शिव बापूंना दिलासादायी शब्द देत म्हणाला, आता मले पाड्यावर जायला काहीच हरकत नाही. माहीपोटी सुखात अन आनंदात आहे. अजून काय हवंय मले? बापू हसत म्हणाले, बापू नाही, आता तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. त्यामुळे आता तुम्ही आमच्यासोबत आमच्या घरी येताय. तुम्ही पाड्यावर गेलात की अजिबात आराम करणार नाही. तुम्ही आता ठीक असाल तर आपण दुपारीच निघू. शिव त्यांना समजावत म्हणाला. शेवटी जावयाचा शब्द बापूंना ऐकायला गरजेचं होतं. जामासाहेब, पोटीच्या घरचं पाणी पिलं ना तरी मले पाप लागल. तुम्ही म्हटलं राहण्याबाबत तर तेवढं जमणार नाही. तुम्ही दोघं सुखात हायसा, बस तेवढंच हवं मले. माही सारी दुनिया माया पोटीत आहे. ती सुखात म्हणजे मी बी सुखात. तुम्ही मले फक्त माया पाड्यावर सोडा. समधे माही वाट बघत असतील. समध्या घराची रांगोळी होत आली असेल. बापू गहिवरल्या शब्दात म्हणाले. शेवटला त्यांच्या घराशी त्यांची नाळ जुळलेली होती. बापू, असं काहीच नसतं. का नाही तुम्ही तुमच्या मुलीच्या घरचं पाणी पिणार? अहो, तुमच्या पोटाच्या गोळ्याला तुम्ही माझ्या हातात दिलं. तिचं सुख, तिचा आनंद तुम्हाला अनुभवायचा नाही का? आता आम्ही तुमचं काहीच ऐकणार नाही. तुम्ही येताय आणि नक्की येताय. आपण दुपारी निघतोय. तुम्ही नाही म्हणून मला परके करत आहात. गौरी तुमची मुलगी अन मग मी तुमचा मुलगा नाही का? एक जावई मुलग्याची कर्तव्य नाही का पार पाडू शकत? मला एक जावई नाही तर एक मुलगा म्हणून तुमच्या आयुष्यात स्थान हवं आहे. मला खात्री आहे तुम्ही मला ती जागा नक्की द्याल. शिव थोडा भावूक होत म्हणाला, जामात, जशी तुमची कामना. बापू हसतच म्हणाले, कारण जावयाचा नाराज झालेला चेहरा तेही पाहू शकत नव्हते. गौरी, तू बापूंसोबत बस, मी बाहेरचं सगळं आटपून येतो. शिव दोघांकडे प्रेमाने बघत म्हणाला. शिवने बापूंना घरी यायला गळ तर घातली होती, परंतु तरीही आता चिंता होती ती आईसाहेबांची. गौरीलाही चिंता होती, कारण आधीच आईसाहेब गौरीचा राग करत होती. त्यामुळे उद्या जर बापू पण घरात आले तर ती काय धिंगाणा घालेल याची त्याला कल्पना करूनही कसं तरी होत होतं. परंतु त्यावर उपाय काढणं गरजेचं होतं. नुसतं हातावर हात ठेवून काहीच उपयोग होणार नव्हता. त्याने लगेच आबांना कॉल केला. समोरून पहिल्या 3 रंगमध्ये कॉल उचललासुद्धा गेला. आबांशी बोलल्यावर त्याला खरं तर निश्चिंत नेहमी वाटायचं. मन मोकळं आबांजवळच व्हायचं ना. आबा,
आम्ही व्यवस्थित पोचलोय. दुपारीच निघायचं म्हणतोय. बापूंची तब्येत थोडी खालावली आहे, त्यामुळे त्यांना आरामाची खूप खूप गरज आहे. पाड्यावर गेले तर तिथं त्यांची देखभाल करण्यासाठी कोणीच नाही आहे. त्यामुळे तिथे गेल्यावर त्यांना अजूनच त्रास होईल. परिणामी त्यांची तब्येत अजूनच खालावेल. म्हणून मी ठरवलं आहे, त्यांना घेऊन सरळ वाड्यावर येतो. त्यांची थोडी काळजी घेऊन त्यांना बरं वाटलं की त्यांना परत पाड्यावर नेऊन सोडता येईल. गौरी त्यांच्याजवळ असली की ते अजूनच लवकर बरी होतील. परंतु आता प्रश्न आहे आईसाहेबांचा. बापूंना आम्ही गौरीच्या गतकाळाविषयी काहीच सांगितलेलं नाही आहे, कारण त्यांना ना दुनियादारी, राजकारण काहीच कळत नाहीत. पाड्यावर वाढलेली ती माणसं. त्यांना फक्त एवढंच वाटतं, आपण नितळ मनाचे आहोत. तसे जगसुद्धा नितळ मनाचेच आहे. आपल्या मुलीवर इतके अत्याचार झाले आहेत म्हटल्यावर एक बाप म्हणून ते संपूर्ण कोलमडून जायचं आहे. आणि मला त्यांना असं नाही पाहिजे आहे. त्यामुळे सगळं त्यांच्यापासून कोसं दूर राहील तेवढं चांगलंच आहे ना. तुम्ही फक्त आईसाहेबांना सांभाळा, बाकीचं सगळं मी बघतो. शिव सगळ्या गोष्टी आबांना समजावत होता, कारण त्याला माहिती होतं आता त्याच्या बाजूने खंबीरपणे फक्त आबाच उभे राहतील. शिव, तू जे केलंस ते खरंच खूप योग्य केलंस, कारण एका बापाचं हृदय तो तुटू दिलं नाहीस. एका बापाची मुलीप्रती असणारी एक वेदनादायक भीती त्यांच्या मनात फुलू दिली नाहीस. तू काळजी नको करूस. ती निश्चिंत होऊन त्यांना घेऊन ये. सगळं मी व्यवस्थित सांभाळतो. आबा हसतच म्हणाले, कारण त्यांना खूप चांगलं माहिती होतं त्यांच्या बायकोला कसं हातात ठेवायचं. खूप 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 थँक्यू आबा. शिव आनंदात हसत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर खरं तर इकडे खूप स्माईल मोठी आली होती. आबाने आता शिवला शब्द दिला होता खरा, परंतु त्यांनाच माहीत होतं त्यांची पत्नी किती हट्टी आहे. त्यामुळे त्यांना समजवण्यासाठी त्यांना आता भरपूर पापड बेलावे लागणार होते. आता लगेच त्यांच्याशी बोलणेही तेवढंच गरजेचं होते. यमुना, 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 अगं कुठे आहेस? लवकर खोलीत ये. माझं खूप महत्त्वाचं काम आहे तुझ्याजवळ. आबा आईसाहेबांना ओरडत हाका मारत म्हणाले. आबांचा आवाज ऐकून आईसाहेब पायाला चाक लावल्याप्रमाणे गतिमान होत धावत रूममध्ये आल्यासुद्धा. का ओरडताय? काही हवं आहे का? किती घाबरले मी. जीवाचं नुसतं पाणी पाणी करता बाबा तुम्ही, आईसाहेब म्हणाल्या. यमुना, आज आता मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मला वाटतं ते तुम्ही शांत डोकं ठेवून ऐकाल. त्याचा एकदा सारासार विचार कराल. मग माझं म्हणणं पटलं की मला साथ द्याल. आबा त्यांचा मूड पाहत म्हणाले. लाडीगोडी लावायची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे जे बोलायचं ते स्पष्टच बोला. उगाच मनात एक आणि ओठांवर एक नको. मला कळतं सगळं, आईसाहेब ठसक्यात म्हणाल्या. यमुना, गौरीचे बाबा आज 7 महिन्यांनी भेटले आहेत. आपल्या लेकीला ते वणवण भटकून शोधत होते. ते थोडे आजारी आहेत. लेकीच्या काळजीत खूप काटक झालेत. त्यांना काळजीची खूप गरज आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या घरी सोडू शकत नाही. ते इथे आले तर त्यांची काळजी व्यवस्थित घेतली जाईल. ते लवकर रिकवर होतील. मग लवकरच ते आपल्या घरीसुद्धा जातील. ते जितके दिवस इथे आहेत तितके दिवस त्यांच्याजवळ व्यवस्थित बोलायचं. त्यांचा अपमान होईल असं काहीच करायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते आपले पाहुणे आहेत. त्यामुळे त्यांचे आदरातिथ्य करणं आपले परम कर्तव्य. अन पाहुण्यांचा आदरातिथ्य करणं ही तर पाटलांची दरार आहे. आबा आईसाहेबांना समजावत म्हणाले. काय म्हणताय? ती भिकारीण, खालच्या जातीची पोर आणि आता तिचा बापूस दोघेही माझ्या डोक्यावर नाचायला आणणार आहात का?
आधीच त्या खालच्या जातीच्या पोरीमुळे घरात सगळं अमंगळ झालं आहे. अजून काहीतरी वाईट व्हायला हवं आहे का तुम्हाला? मी म्हटलं होतं नव्हती ती तर घराच्या पवित्रासाठी पूजा करीन. तुमचं आपलं भलतंच काहीतरी असतं नेहमीचंच. त्यामुळे लक्षात ठेवा, कोण तो थेरडा असेल त्याला इथे आणायचं नाही. हे माझं घर आहे, यमुना पाटलीचं. तुमच्या लेकाला म्हणावं सगळ्या तिच्या नातेवाईकांना घरात घेऊन ये आणि रेखदाचं रामाचं काही ते राज्य कर, म्हणजे आम्ही जाऊ आपले हे घर सोडून. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या काही अघटित झालं तर मग मात्र कोणाला दोष देत बसू नकोस. आम्ही ऐकून आणि खपून घेणार नाही. आईसाहेब रागात बोलत होत्या, नजरेत त्यांच्या रक्त उतरलं होतं. यमुना, मी तुम्हाला तर्कवितर्क लावायला सांगितले अजिबात नाही आहे, तर माझा निर्णय सांगितला आहे. एक माणूस म्हणून तुम्ही माणसात वागावे हीच अपेक्षा होती माझी, बाकी काही नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, ते इथे येणार आहेत, तुम्ही त्यांच्याशी चांगले वागणार आहात. आबा रागात ठणकावून नाही, नाही, नाही म्हणजे नाही. मी असं होऊच देणार नाही, कदापि नाही. त्या खालच्या जातीतल्या माणसाला आणि त्याच्या त्या तुच्छ लेकीला कधीच नाही. आईसाहेब जोरात ओरडत म्हणाल्या, कारण आपला राग नेहमी चोकायचा त्यांना चांगलंच माहिती होतं. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आपलं म्हणणं खरं करायचं आहे ना, जा करा, बेझिझक करा. परंतु तसं वागायच्या आधी हे गळ्यात जे मंगळसूत्र घातलं आहे ते स्वतःच्या हाताने तोडून टाका आणि हे ठसठसीत कुंकू पुसून टाका आणि आपला प्रत्येक हट्ट पूर्ण करा. आबाही त्यांच्या नजरेला नजर देत तेवढ्याच रागात म्हणाले आणि त्यांचे बोलणे ऐकून आईसाहेबांच्या पायातील प्राण निघून गेले. पाय लटपटायला लागले. थँक्यू. ह्या कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. तुम्हाला पांघरूण कथा आवडत असल्यास यूट्यूबवर शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे कथेचा लगेच सूचना मिळतील.